हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो रेडी झाले आणि आता वयता रामनाम आहात. सो थंय वयता देवळाकडे वयता. चल मी पळय कशी डान्स काय म्हणलो हाय म्हण. हे समृद्धी काल येवंक नासलें हांव, सो आयज संदी म्हाका मेळटा. आता वयतले हे सायडीन आमचें देवूळ आसा. हांगा सगळे जेवणाचे आसतले आनी थंय मागीर देवळा कडेन मागीर रामनाम आसा आनी हांगा सगळें जेवण चालू आसा. हांगा शीत बीन जाल्लेलो आसा. हांगा सगळें खतखतें चालू सो आता जेवण सगळें ऑलमोस्ट जाला शिजता आनी मागीर आतां आमी रामनाम करपाक आतां देवळा कडेन मग काय होते ना आमची रामनवमी. सो सगळ्यांनी पाया कितकीच वायर डोर सकट माहिती का. एपेडॉक्सची जेवपाक बसला. भूक लागली तेका.
गेले आता कराय आता काय करा बेंजो ग्रुप. सो फ्रेंड्स जाले जेले बीन आनी हांव आतां वयता घरा कित्याक मम्मी भायर सरतली आतां. सो तेका लागून हांवें म्हटलें वयता पळयता कशी ती जेयली ती वधू जेयली मम्मी आनी दोनूय मम्मी. आनी आतां हांव जेयलें आतां जस्ट जेयलें. आमी लेट रावलेली म्हटल्यार सगळ्यांक पयलीं भायले लोक बीन आसता तांकां जेवणी मागीर म्हटल्यार आमी जेवपाची सुशेगाद. सो जालें जेवण बरें आसलें पोट फूल जालें म्हाजें. सो पावलें हांव आतां घरा. सो फ्रेंड्स हे पळय आतां वयता हे पळय नाटकाक रेडी जालें जेवले बीन आनी आयज बेगीन आहा नाटक कित्याक काल ते लेट आसले बिकॉज पालकी बीन पावपाक जाय आसली. पालकी सगळी ओटी बिटी भरून मागीर येता म्हटल्यार लेट जाता. सो कालचें नाटक 11:30 स्टार्ट जाल्लें हय. आनी आयचें आहा तें नाटक आयज बेगीन. आयज पालकी बीन तशें कांय नासता न्हू. सो आयचें बेगीन. सो आतां आयज 10 स्टार्ट. सो आतां जालें 9:30 आनी आतां वयता हांव कित्याक खुर्ची मेळची ना नाल्यार बसपाक. सो चला तर थंय वयता मागीर मेळटा. आर्यपुत्रांचे वस्त्रालंकार तर नेहमीच दिसतात. मग अभिषेकाचं वृत्त खोटच की काय? औदालिके हणजा काही खोटं सांगायची नाही. सीते कशाबद्दल बोलणं चालू आहे? तसं काही विशेष नाही आर्यपुत्र, पण हणजा मगाशी अभिषेक असं काहीतरी म्हणत होते. अभिषेक हा? हा 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 अभिषेक. अगं बाई, मग एवढं हसण्यासारखं काय आहे त्यात? देवी तुझं कुतूहल माझ्या लक्षात आलं खरं. अभिषेक तर खराच. मग सांगा ना काय ते? ऐक, आज महाराजांनी राजपुरोहित अमात्य मंत्री यांच्या उपस्थितीत मला आज्ञा केली की पुत्रा रामा तू या राज्याचा स्वीकार कर. त्यावर आर्यपुत्र काय म्हणाले? काय म्हणालो असेल ओळख बघ. आपली काळी दिलेल्या वचनाचं या दुष्ट कैकेयीला त्याचं स्मरण झालं. तिच्या त्या वचनात मी बांधला गेलोय, पण तुला ते बंधन करत नाही. तू खुशाल मला कारागृहात कोंडून टाक. या अयोध्येचा राजा हो. द्वादशी मंगळवाणी मुखातून काढू नका. 14 वर्षे वनवास भोगून मी आपल्या चरणांची सेवा करण्यासाठी परत येईल. जाईल चंडाळी जाईल. आजच रामवनात जाईल. रघुकुल दीपका, या दुष्ट कैकेयीने जेवढा माझा दुर्लोक केला तेवढंच तू मला धन्य केलास. रघुकुलाचं तू भूषण आहेस. तुला वनवासात जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. पण रामचंद्रा, आजची रात्र तरी तू माझ्यापाशी राहा. नाही दास, असं म्हणू नका. क्षत्रियाने एकदा बाहेर पाऊल टाकलं की तो मागे वळून बघत नाही. वचनाची पूर्तता तात्काळच झाली पाहिजे. आपण रघुकुलाचे वंशज आहात.